शहरातील आठवडा बाजारात नवी उभारलेली ऑटो रिक्षा बाजूला घेण्यावरून वाद झाला। या वादात आक्रमक झालेल्या पती पत्नीने एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली। त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला। यवतमाळ शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कळंब पोलिसांनी आरोपी पती पत्नीला तात्काळ अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यात गोळ्या बिस्किट विक्रीचा व्यवसाय करणारा नजमुद्दीन उर्फ देवा निजामुद्दीन देशमुख वय वर्ष 42 असं मृताचं नाव आहे। तो ई रिक्षाने गावखेड्यात जाऊन गोळ्या बिस्किट विक्रीचा व्यवसाय करत होता। मंगळवारी कळंबचा आठवडा बाजार असल्याने तो ई रिक्षा घेऊन बाजारातील अक्षय मानकर यांच्या दुकानात आला। यावेळी देवाने त्याची ई रिक्षा बाजूच्या गल्लीत उभी केली होती। त्याच दरम्यान आठवडा बाजारात दुकान लावण्यासाठी व्हॅन घेऊन नंदकिशोर थोरात वय वर्ष 47 आणि त्याची पत्नी माया थोरात वय वर्ष 45 हे दोघे तेथे पोहोचले।